सामना पॉवर प्लेचा आहे. आता मात्र रंगत वाढली आहे. 3 षटकाचे सामने नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिला पॉवर प्लेचा या ठिकाणी पॉवर प्लेचं एक षटक असेल आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील पाहावं लागेल कशा पद्धतीने आतिषबाजी करतात. पुढील चेंडू ज्यांच्या हातामध्ये दिला जातो अजिंक्य. पहिला चेंडू अजिंक्याचा सुंदररित्या फेकला जातोय. निर्धाव चेंडू. पहिला चेंडूवरती रिव्हर्स शॉट खेळण्याचा परिपूर्ण या ठिकाणी हुकलाय तो फलंदाज तुषार यांचा. स्ट्राईक मध्ये तुषार आहेत परंतु गोलंदाजी जर आपण पाहिली मधुर यांची अजिंक्य यांची सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. सकाळच्या सत्रापासून मागील सामन्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. हो पुन्हा एकदा सज्ज रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. एका मागोमाग एक 2 चेंडू डॉट फेकले जातात अजिंक्य यांच्याकडून. सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण. दोन चेंडू फेकले झाले. 2 चेंडूंमध्ये एकही धावा नाहीये. फायनलचा सामना आहे मित्रांनो. फायनलच्या सामन्यामध्ये करो या मरो अशी स्थिती या ठिकाणी आलेली आहे. जो जिंकेल तो या ट्रॉफीवरती नाव कोरेल. परंतु या ठिकाणी चेंडूला पुश केलंय. चेंडू होते तो फिल्डर 1 धाव ते घेतली गेली आहे आणि 1 धाव पूर्ण. 1 धाव पूर्ण आणि एका धावेने आपलं खातं देखील उघडले गेले. आता मात्र स्ट्राईक वरती पोहोचलाय तो मधुर. आणि फायनल मध्ये पुन्हा पारितोषिक आलंय. जर किमया 11 कोंडे फायनल मध्ये जर विजय प्राप्त केला तर शरद दादा यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हो सुंदर या ठिकाणी पुश केलाय एक आणि या ठिकाणी चेंडू ढकलला गेलाय सीमारेषे पार. आला एक खणखणीचा चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवले. धावसंख्या पोहोचले 5 धावा. कारण ज्या पद्धतीने अजिंक्य यांनी जी गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू या ठिकाणी फेकला गेला होता. पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू काढला. निर्धाव फेकला. दुसरा देखील निर्धाव फेकला. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली आणि चौथ्या चेंडूवरती मात्र मधुर यांना स्ट्राईक मिळाल्यानंतर त्याने समाचार घेतला आणि 4 धावा मात्र काढल्या. नक्कीच हे 4 धावा महत्वपूर्ण होते आपल्या संघासाठी. आता मात्र मधुरवरती मोठी जबाबदारी असेल. हो आता मात्र सक्सेसफुल झालंय ते मधुर. कारण ज्या पद्धतीने रिव्हर्स शॉट या ठिकाणी खेळला जाणार होता. ज्या पद्धतीने या ठिकाणी तुषारकडून प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न अपयशी ठरला. तो प्रयत्न सक्सेस केला तो मधुर याने. रिव्हर्स शॉट खेळणं तेवढं सोपं नाही आहे. कारण गोलंदाज देखील तेवढाच ताकदीचा बलवान या ठिकाणी आपण पाहतोय. वाकवली संघाकडून अजिंक्य तो देखील त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. रोखून ठेवतोय समोरील फलंदाजांना. सन्माननीय सुरेशजी घडवले सर आणि विजयजी मांडवकर सर तसेच राजेंद्रजी गोळांबे सर या सर्व मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. चला पुढील चेंडू फेकला जातो. अजिंक्य यांचा सामना करतोय मधुर. पुन्हा मधुरने काय केले. पुन्हा मधुरने रिव्हर्स शॉट खेळलाय. चेंडू गेलाय सीमारेषे पार आलाय. कणकणीत चौकार. जोरदार टाळ्या देऊया मधुरसाठी. 1 मॅन आर्मी या ठिकाणी लढतोय आपल्या संघासाठी. खेळतोय आपल्या संघासाठी. निर्धार केलाय त्याने आपल्या फायनल मध्ये जिंकण्यासाठी. असा हा मधुर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शेवटचा सामना आहे आणि या ठिकाणी पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 13 धावा. श्री निळकृष्ण प्रगती मंडळ ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सोनूजी मांडवकर साहेब यांच्याकडून या आजच्या स्पर्धेसाठी 500 रुपये देणगी आलेली आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया सोनूजी मांडवकर सरांसाठी आणि त्यांना देखील विनंती करेन आपण देखील त्यानंतर पुढील चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. चेंडू कुणाच्या हातामध्ये दिला जातोय. दुसरं षटक आहे.
चेंडू कुणाकडे दिला जातो पाहावं लागेल. काही रणनीती आखली जाईल का या षटकामध्ये. आणि चेंडू दिला जातो अनिकेत. ज्या अनिकेतने मागील सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती, सामना आपल्याकडे खेचून आणलाय. पाहूया पुन्हा एकदा सज्ज असेल अनिकेत. हो हवेमध्ये चेंडू चेंडू तो फिल्डर तोपर्यंत किती धावा मिळतात, परंतु झेल सुटलाय. एक धाव घेतली आहे, 2 धावा देखील पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचले. धावसंख्या होते 1-5, 15 धावा. धावा या ठिकाणी केल्या गेल्यात. आता मात्र स्ट्राईक वरती कोण आलाय तर पाहावं लागेल. स्ट्राईक वरती आले तुषार. तुषाराच्या बॅट मध्ये अजूनही मोठे फटके पाहायला मिळाले नाहीये. ओहो पुन्हा षटकारांची आतिषबाजी. तुषार यांच्या बॅट मधून निघतोय चौकार. चार महत्वपूर्ण धावसंख्या या ठिकाणी मिळते. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या भर पडते. धावसंख्या होते 19 धावा, 19. दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकातील काही चेंडू फेकले जातात. 2 चेंडू फक्त या ठिकाणी फेकले गेले आणि 2 चेंडू फेकल्यानंतर धावसंख्या पोहोचली 19 धावांवरती. सन्माननीय सुरेशजी घडवले साहेब, राजेंद्रजी गोलांबे साहेब आणि विजयजी मांडवकर साहेब यांना या ठिकाणी आपण आद्य तीर्थ सन्मान करत आहोत. मी ग्रामीण अध्यक्ष सुरेश दादा शिगवण आणि सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी यथेच सन्मानित करायचं आहे. पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने जातो. फायनलचा सामना आहे. 3 चेंडू फेकले गेले. 3 चेंडूमध्ये 6 धावा घेतल्या गेल्या आहेत. हो हवेमध्ये चेंडू चेंडू होते तो फिल्डर नक्की झेल घेतला जाईल का. आणि झेल घेतलाय. झेल टिपलाय. झेल कोणी टिपलाय तर मला वाटतं रोहन. सुंदर झेल टिपलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हवेमध्ये चेंडू या ठिकाणी महत्वाचा झेल घेतला आणि माघारी परतलाय. या ठिकाणी माघारी परततोय तुषार. आता आलाय ते रुपेंद्र. ज्या रुपेंद्राने मागील सामन्यामध्ये पहिला चेंडू आला, पहिला चेंडू खेळला आणि एक षटकार देखील लगवला असा हा रुपेंद्र या ठिकाणी पुन्हा दाखल झालाय मैदानामध्ये खेळण्यासाठी. मधू याला जास्तीत जास्त स्ट्राईक नक्कीच मिळाली तर नक्कीच अजून मोठे फटकेबाजी करतील हे दोन्ही फलंदाज. परंतु चेंडू मात्र शेवटचे राहिले ते फक्त 2 चेंडू. दुसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू आहेत. अजूनही एक षटक आपल्याकडे आहे. 3 षटकांचे सामने आहेत. अजूनही 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. नक्कीच मोठी धावसंख्या उभी करतील. हो पुन्हा या ठिकाणी आपण पाहतो हवेमध्ये चेंडू चेंडू होते तो फिल्डर झेल घेतला जातोय. सुंदर झेल आणि एक मोठा गडी बाद होतोय. एका मागोमाग एक मोठा गडी बाद झाल्यानंतर रुपेंद्र हा नाराज होऊन माघारी परततोय. आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय रुपेश. अजून मात्र मला वाटतंय मधुर यांना काही स्ट्राईक मिळाली नाहीये. स्कोर झालेला आहे 19 धावसंख्या झाली आहे. धावफलक सांगतात 19, 19 धावा. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या अजून थोडी वाढती ठेवावी लागेल. एक मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी करावी लागेल कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच बलवान तेवढाच ताकदवान आहे. कालकाई कृपा वाकवली संघ आणि या संघासमोर जर धावसंख्या मोठी करायची असेल तर जवळजवळ 35 धावसंख्या तर या ठिकाणी करावीच लागेल. असं एक मोठं टार्गेट ठेवून आपल्याला या ठिकाणी खेळावं लागेल. काहीच मला वाटतं डावखुरे फलंदाज दाखल झालेत रुपेश आणि यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज डावखुरे फलंदाज. हो पुन्हा हवेमध्ये जे राखाला बिना चेंडू चेंडू होतो तो फिल्डर झेल घेतला जातोय का. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या क्षेत्ररक्षणाला कारण या ठिकाणी आपण पाहिला सीमा लगत असणारा खेळाडू एवढ्या दूरवरती जाऊन हा झेल टिपलाय. नक्कीच कॅमेऱ्यामध्ये हा झेल कैद केला जाईल. टिपलेला क्षण आहे या स्पर्धेमधला. फायनलच्या सामन्यामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण वाकोळी संघाकडून आणि मला वाटतंय फायनल सामन्याची
या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक कोणाच्या नावाची असेल तर ती आहे अनिकेतच्या नावाने. अनेकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण पहिली हॅट्रिक या ठिकाणी त्यांच्या नावाने झालेली आहे. 3 चेंडू 3 मोठे गडी या ठिकाणी बाद केलेत. शेवटचं षटक कोणावरती जबाबदारी असेल बघावं लागेल. आणि शेवटचं षटक घेऊन आलंय हर्षद. चला हर्षद, आता मोठी जबाबदारी असेल हर्षद वरती. 19 धावसंख्या तर केली गेली आहे आणि आता मात्र स्ट्राईक वरती आलाय तो मधुर वरती पूर्ण जबाबदारी असेल किमया 11 कोंडे संघाची. कारण ज्या मधुरच्या बॅटमधून आपण चौकार षटकारांची आतिषबाजी पाहिली तोच मधुर पुन्हा सज्ज झालाय खेळण्यासाठी. सामना करेल मधुर हर्षद यांच्या गोलंदाजी होता. पाहावं लागेल पुन्हा एकदा सज्ज पाहूया. अकोल्यात आपल्याला चेंडू न समजला चेंडू मधुर यांना निर्धाव चेंडू फेकला जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि या ठिकाणी एकही धाव नाहीये. सुंदर गोलंदाजी आपण पाहिली. पहिला चेंडू फेकलाय 3ऱ्या षटकातील सुंदर गोलंदाजी पाहतोय हर्षद यांच्याकडून निर्धाव चेंडू फेकला जातोय. शेवटचे 5 चेंडू या ठिकाणी फेकले जातील. अकोला टप्प्याचा चेंडू आता मात्र स्वागत केलंय. 1 धाव तर घेतली आहे 2 धाव घेतात का परंतु स्ट्राईक मधूला घ्यायची आहे आणि या ठिकाणी बाद होतोय समीर बाद झालाय माघारी परतलाय. नाराज होतोय कारण एकही चेंडू खेळलेला नाहीये समीर यांनी आणि एकही चेंडू न खेळता तो मात्र नाराज झालेला आहे समीर. हर्षद यांच्यावरती जबाबदारी दिली होती कर्णधाराने ती जबाबदारी परिपूर्ण यशस्वीपणे पार पाडतोय. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा गडी बाद केला आणि आता 3रा चेंडू पाहूया कोणत्या कशा पद्धतीने फेकला जातोय हे देखील पाहावं लागेल. पण नवीन खिलाडी मैदानामध्ये दाखल झालाय तो आहे आदित्य. चालू झालं असेल ना त्यांच्या आजपासून. या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट होतोय. किती धावा झाल्या 3 षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्त धावसंख्या पोहोचली फक्त 20 धावा. खरोखर ज्या पद्धतीने टार्गेटने या ठिकाणी उतरलेला संघ होता कोंडे संघ त्या संघाचं टार्गेट कुठेतरी चुकलंय आणि रोखून ठेवले वाकवली संघाने फक्त 20 धावांवरती. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 21 धावांची. 11 चेंडू 21 धावा.
केळशीकर आले बघा. आत्ताच ज्यांचं या रंगमंचावरती आगमन होते असे एक लाडके व्यक्तिमत्व आपल्या विभागाची कुठेही कधीही स्पर्धा असली तर नक्की सतीशदादा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात. सतीशदादा केळसीकर यांच्यासाठी जोरदार टाळ्याने स्वागत करूया, जोरदार टाळ्याने. आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी जे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय तुषारजी गायकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि जोरदार टाळ्याने आपण सर्वांनी स्वागत करूया कारण शेवटचा फायनल सामना आहे आणि या फायनल सामन्यामध्ये देखील आपले मान्यवर देखील या फायनल सामन्याचं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी श्री सूर्यप्रकाश प्रगती मंडळ यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि दादांना विनंती करतो की आपण हे व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन या फायनल सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. या ठिकाणी रोख रक्कम 500 रुपये आलेले आहेत. हर्षद गोलंदाज आणि अनिकेत या लवकर 500 रुपये आलेले आहेत. 2 मिनिटात जर नाही आला तर पारितोषिक देण्यात येणार नाहीये. खेळायला गेलेत. या तुमची मेहनत आहे आणि हे तुम्हाला बक्षीस आलेले आहेत. खूप आभार. फायनल सामन्यासाठी आता काही क्षण फक्त राहिला आहे. नक्कीच हा सामना लवकरात लवकर या ठिकाणी संपूर्ण येईल. या इनिंगच्या प्रत्येक सिक्सला त्यांच्याकडून 500 रुपये आहेत. प्रत्येक सिक्सला सतीश केळशीकर यांच्याकडून. आता बघा आता खरी पारितोषिकाची मजा आली. जर केळशीकर सर अगोदर आले असते सतीश सर तर नक्कीच या ठिकाणी बक्षिसांचं आपल्याला पाहायला मिळालं असेल. परंतु शेवटच्या सामन्यात आलेले आहेत आणि एका षटकारामागे 500 रुपये देणगी आलेले. एक षटकार जर आपण मारला तर 500 रुपये आपल्याला मिळणार आहेत आणि ही संधी लाभलेली आहे वाकवली संघाला. एक षटकार मारा आणि 500 रुपयाचं पारितोषिक घ्या असे सतीशदादा केळसेकर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 18 चेंडू आणि 22 धावांची 21 धावांची गरज. फायनलची ही लढत आपण पाहतोय. सप्रा मैदान भगवंतदादा क्रीडांगण यांच्या या मैदानावरती होत असलेली ही मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणजेच श्री सूर्यप्रकाश चषक 2026 कोंडी शिगवणवाडी यांच्या माध्यमातून आजच्या या स्पर्धेचं सुंदर नियोजन आयोजन आपण पाहतोय आणि YouTube लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या देखील आजची ही स्पर्धा पाहणारे सर्व चाहते सर्व हितचिंतक यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो या फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये. चला स्टार्ट द मॅच. फायनलला सुरुवात होते. पहिला गोलंदाजी येतोय रोशन. पहिला चेंडू फेकला होतोय. पहिला चेंडू येतोय का सीमारेषे पार पाहावं लागेल आणि चेंडू आलाय सीमारेषे पार. येतोय एक खणखणीत चौकार. डीजे असतात आज नाचले असते आमचे पंच. लावतो डीजे. या ठिकाणी आपण पाहिला नक्कीच डीजे असताना अजूनही मजा आली असते असे आपल्याला वारंवार सांगतात पंच. नक्कीच त्याची देखील आपल्याला पूर्तता पुढच्या वेळेत नक्कीच चषकामध्ये केली जाईल असे नियोजन असतं या ठिकाणी केलेलं आहे. सुंदर आयोजनामध्ये होत असलेली स्पर्धा आहे. शेवटचे पहिला चेंडू या ठिकाणी फेकला गेला. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी चौकाराने स्वागत केलं गेलं. 4 धावा या ठिकाणी केल्या गेल्या आणि ऋषी यांच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. पुढील चेंडू या ठिकाणी धावसंख्या 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि या ठिकाणी काय होतं. या ठिकाणी मोठा फटका येतोय. धावसंख्या किती मिळते. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. काय झालं वाईट काय आहे. या ठिकाणी 2 चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. चौकारांची आतिषबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि 2 चौकार ज्यांच्या बॅट मधून आपण पाहिले ते आहेत ऋषी. एक जबरदस्त फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय ऋषी. पुन्हा आकुटप्पाचा चेंडू गेलाय सीमा रेषे पार आणि आला एक
खणखणीत चौकार. लगातार 3 चौकार या ठिकाणी लगावले गेले. नक्कीच चौकारांची हॅट्रिक झाली का आता? त्याला 1000 रुपये डिक्लेअर करा. तुमच्याकडून केळशीकर साहेब, केळशीकर साहेब चौकार मारल्यावर 3 चौकार लगावले गेले आणि 1000 रुपयाचे पारितोषिक आले. कोणाच्या नावाला? आता ऋषी याच्यासाठी सन्माननीय केळशीकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्याला मिळालंय. ओहो, या ठिकाणी काय होतंय? मला वाटतंय 1 धाव तर घेतली आहे आणि एका धावेने आता धावसंख्या नेऊन ठेवली 13 धावांवरती. आता गरज आहे ती फक्त 8 धावांची. 7 पाहिजे. 21 ची विन आहे ना. 21 ची विन आहे. आता या ठिकाणी काय होतं? या ठिकाणी मला षटकार येतो आणि षटकारासाठी देखील या ठिकाणी पारितोषिक आलेले आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिला फायनलचा सामना होता. जरी या ठिकाणी 21 धावांची जरी गरज असली तरी या ठिकाणी षटकार चौकार मारून लवकरच सामना संपवायचा आहे हाच निर्धार आहे वाकवली संघाचा. आणि 6 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या नेऊन ठेवली. धावसंख्या होते 19 धावा. मला वाटतं हा रेकॉर्ड केलाय. शेवटच्या 2 धावांची गरज आहे आणि पहिल्या षटकामध्ये सामना संपवत आहेत असं वाटतंय. परंतु या ठिकाणी सामना संपलाय. चेंडू गेलाय सीमारेषे पार आणि या ठिकाणी आपण पाहतोय श्री सूर्यप्रकाश चषक 2026 या स्पर्धेमध्ये